Hello students, we are going to start our next lesson 1.6, that is Into the Wild, written by Kiran Purandare by educating the local rural folks. Folks means people. ते जे ग्रामीण भागातले तिथले जे लोक आहेत त्यांना या संदर्भातलं शिक्षण देऊन निसर्गाचं संवर्धन करणे आणि त्याचबरोबर त्या लोकांना हक्काचा असा इन्कमचा सोर्स उपलब्ध करून देणे अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. त्यांना उत्पन्नाचा स्रोत मिळवून देण्याच्या उद्देशानं त्यांनी BCRTI ची स्थापना केलेली आहे. गॉट इट? गुड. नेक्स्ट. नाउ we will see the actual text. Into the Wild, part first, Lost in the Jungle. See here, the first paragraph shows that the 8.5 hour long day, किती वेळ? जवळपास 8.5 तास. 8.5 hour long day inside the hide means these watchers, bird watchers and these experts make a place to hide, and from that place they observe the animals, various birds, and they note down the details of those birds and animals in the diary they keep with them. Hide म्हणजे असं ठिकाण. Okay, the meaning has been given here. A place built to look like its surrounding. लपण्याची जागा. म्हणजे जर समजा जंगलामध्ये वगैरे पालापाचोळ्यामध्ये कुठेतरी हे तसं एखाद्या लाकडामध्ये ढोलीमध्ये लपून बसतात आणि तिथून सगळं ऑब्झर्वेशन चालू असतं त्यांचं. तर 8.5 तास त्या हाईड मध्ये लपून बसले होते किंवा थांबले होते, ते ऑब्झर्वेशन करत होते. आणि तो जो कालावधी होता तो कसा होता पहा. वॉज ॲज फ्रुटफुल ॲज द जांभा ट्री. ओके, जांभा ट्री सारखाच फ्रुटफुल तो सगळा काळ होता, वेळ होता. स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उंबरझरा. एज म्हणजे आपण ज्याला वेशी म्हणू किंवा आपण ज्याला गावाच्या भोवती बघा शिव असते, शिव. उंबरझरा गावाच्या हद्दीवरती ते मोठंच्या मोठं झाड जांभा ट्री उभं होतं. त्याच्यासारखंच हे 8-8.5 तास गेले असं त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. बिफोर रॅपिंग अप माय डे. रॅपिंग अप, रॅप म्हणजे काय? शब्दशार्थ गुंडाळणे. पण इथं पहा, दिवस संपूर्ण गेलाच होता, संध्याकाळ होत चालली होती आणि त्यांचं सगळं ते आवरायचं काम चालू होतं. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफॉना. ॲव्हिफॉना तिथले जे पक्षी वगैरे आहेत त्यांची नोंद करून घेतलेली लेखकांनी इन माय फील्ड नोट्स. फील्ड डायरी की आपण सुरुवातीला जशी चर्चा केली तशी फील्ड डायरी मेंटेन केली जाते या लोकांकडून, आणि त्या फील्ड डायरीमध्ये मग त्यांनी नोट डाऊन करून घेतलं. ते ॲव्हिफॉना म्हणजे तिथल्या त्या परिसरातले जे वेगवेगळे पक्षी आहेत त्यांची सगळी माहिती. सिन्स आय वॉज अलोन आय रश्ड टू पिटेझरी विलेज. एकटाच होतो मी आणि मग मी पिटेझरी विलेज कडे घाईनं निघालो. वेअर आय वॉज स्टेशन, जिथं माझी राहण्याची व्यवस्था केली होती किंवा जिथं मी उतरलो होतो तिथं. बघा, ॲव्हिफॉना मीन्स बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, हॅबिटट और जिओलॉजिकल पिरियड. ठराविक प्रजाती पक्ष्यांच्या आणि त्यांची माहिती. तर मग मी एकटाच होतो आणि त्या पिटेझरी गावाकडे मी लगबगीनं निघालो. आय कॅमोफ्लाज्ड. कॅमोफ्लाज्ड, the meaning has been given here. Disguised by covering it to make it blend in with the surroundings. You must have seen the uniform of army officials, army लोकांचे किंवा सोल्जरचे युनिफॉर्म कसे असतात, कॉम्बिनेशन असतं पहा ते. आणि जर जंगलात वगैरे असतील ते तर अजिबात ओळखू येत नाही, तर त्याला म्हटलं जातं कॅमोफ्लाज. देर आर मेनी कॅमोफ्लाज ॲनिमल्स. यू मस्ट हॅव सीन शॅमिलॉन. शॅमिलॉन पाहिला असेल पहा तुम्ही, रंग बदलू गिरगिट. तर तो कॅमोफ्लाज करतो. ज्या रंगाच्या गोष्टींवरती, वस्तूंवरती तो बसतो किंवा पोहोचतो तसंच कलर तो स्वतःच्या बॉडीचा बनवतो. जर तो झाडावरती असेल तर हिरवा, झाडाच्या खोडावरती असेल तर तो तसाच राखाडी वगैरे कलर बनवतो, स्वतःचा रूपांतर करतो. बरोबर.
तर लेखकांनी काय केलं पहा, आय कॅमोफ्लाज्ड द हाईड, टुक माय एसेन्शियल्स, ती जागा लपवून ठेवली. टुक माय एसेन्शियल्स, ज्या अतिशय महत्वाच्या गोष्टी होत्या त्या घेतल्या. केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट, म्हणजे असे आळुके पिळुके दिले शरीराला. त्या छोट्या कंजेस्टेड जागेमध्ये बसून बसून असं अंग दुखून आलं असेल आणि मग बाहेर आले की असं त्यांनी मस्त हात पाय ताणून दिले. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग, कॅमेऱ्याची बॅग उचलली. अँड टुक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेसरी. ट्रेल म्हणजेच आपण सुरुवातीला पाहिलं पहा, पाय वाट असते. ट्रेकिंगला वगैरे गेल्यानंतर तुम्ही पाहिलेले असेल. तर इथं जे त्या दोन्ही बाजूला झाड आणि मधून जी छोटी वाट दिसते त्याला म्हटलं जातं ट्रेल, पाय वाट. बऱ्याचशा किल्ल्यांवरती वगैरे यू मस्ट हॅव गॉन ऑन अ ट्रेक टू राजगड ऑर एनी अदर फोर्ट. राजगडला वगैरे तुम्ही गेला असाल तर तिथं बघा अशा सगळ्या ट्रेल्स आहेत वेगवेगळ्या, आणि एकच एक मेन ट्रेल आहे ज्याच्यावरून सगळे ते ट्रेकर्स वगैरे जातात. तर अशा या फेमिलियर रोजचेच ट्रेल तिथून त्या पायवाटेनं ते निघाले लेखक. निगोशिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टीक वूड अँड मोहार ट्रीज. हे दोन प्रकारची झाडं आहेत, त्याचे जे वेब्ड लीव्स आहेत ते त्याच्यामधून वाट काढत वगैरे ते निघालेत. ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, शक्य तेवढं शांतपणे, नाही का, कुठलाही आवाज न करता जात होते ते. आय वॉज ट्रेडिंग, ट्रेडिंग म्हणजे ऍक्च्युली शब्दशः अर्थ आहे तुडविणे, तर ती पायवाट तुडवत त्या पायवाटाने ते चालले होते. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वुड्स, आणि मग त्या जंगलामधून मी हळूहळू हळू वाट काढत चाललो होतो अगदी सावधपणे. वॉकिंग alone in a jungle needs more alertness than walking with a companion. जंगलातून एकट्यानं जाणं हे फार भीतीदायक असतं आणि त्याला कशाची आवश्यकता असते, नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. जर एखादा अजून जोडीदार असेल, साथीदार असेल, तर जरा भीती कमी राहते. कारण कसं आहे, हात डबल झालेले असतात, चार पायही डबल झालेले असतात, डोळेही चार झालेले असतात, आणि मग ते वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतात. जर समजा काही रिस्क असेल, धोका असेल, तर दोघांपैकी एकाला कोणालाही चाहूल लागू शकते किंवा लवकर लागू शकते याच्यासाठी. सो वॉकिंग अलोन इन जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. मी तर मात्र कोल्ह्यासारखा एकटाच फिरत होतो. कोल्हा कसा फिरतो वगैरे तुम्ही पाहिला असेल. फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, ओके, फॉलोविंग द ट्रेल सायलेंटली, वॉचिंग विथ वाईड ओपन आईज. डोळे असे सताड उघडे ठेवून इकडं तिकडं पाहत ते निघाले होते. माय इयर्स वर ग्रास्पिंग अ व्हरायटी ऑफ साऊंड्स. वेगवेगळ्या स्वरूपाचे आवाज कानावरती पडत होते. जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन्ड मी. आणि हे वेगवेगळे आवाज कानावरती पडत असतानाच एक असा ओळखीचा आवाज कानावरती पडला. कोणता आवाज? खॅक खॅक खॅकोस खॅक. आता हा आवाज कोणी बनवला होता, कोणी काढला होता वगैरे ते पाहूया. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. लंगूर अशा स्वरूपाचं दिसतं, काइंड ऑफ मंकी. आपण सगळ्याच प्राण्यांना, अशा स्वरूपाच्या सगळ्याच प्राण्यांना मंकी म्हणून टाकतो, पण मंकी ही जनरल कॅटेगरी त्यातलाच टाईप आहे काय, लंगूर. सो इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. तो अलार्म कॉल होता. अलार्म याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? अलार्म. बरेच जण अलाराम म्हणतात, अलाराम, अलाराम वाजते मोबाईलचा वगैरे, तर ते रॉंग प्रोनाउन्सिएशन आहे, अलार्म. So it was a langur alarm call. The leader of the gang of langurs was sitting on the tall tree making alarm calls. त्यांचा जो लीडर होता, मोरक्या, थोडक्यात त्या गँगचा, तर तो एका उंच झाडावरती बसला होता आणि तो असे अलार्म कॉल्स देत होता बाकीच्यांनी सावध व्हावं यासाठी. सी हिअर, आउट ऑफ फिअर फॉर लाईफ, म्हणजेच काहीतरी संकट त्यांच्या जीवावरती उठलेलं होतं, आलेलं होतं, म्हणून तो जो लीडर होता लंगूरचा, तो असे अलार्म कॉल्स देत होता बाकीच्यांना, खॅक खॅक. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड, बाकीची जी लंगूर ब्रिगेड आहे त्यांनी काय केलं बघा, कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. त्यांनी पण तसा तो अलार्म कॉल करायला सुरुवात केली, ओरडायला सुरुवात केली. The network of alarm calls was expanding its range as the
Petrified langurs speeded to the trees near and far and secured their places on treetops. हा आवाज वाढतच गेला आणि पेट्रिफाईड मीन्स व्हेरी फ्रायटन्ड. हे सगळे घाबरलेले लंगूर भर 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 सापडेल त्या झाडावरती चढून वरती जाऊन बसले आणि स्वतःला सेफ केलं त्यांनी. ऑल दिस अपहिवल, हे जे सगळं गोंधळ, अपहिवल केऑस, डिसऑर्डर, जो सगळा गोंधळ, कोलाहल कशामुळे झाला होता पहा. All this upheaval was created by only one animal's presence and that is a leopard. Leopard पण म्हणतात बरेच जण याला, चालू शकतं पण the actual pronunciation is leopard. लेपर्डच्या आगमनानं हा सगळा गोंधळ झाला होता. ओके. आपण जनरली टायगर म्हणून टाकतो सगळ्यांनाच, मग त्याच्यामध्ये जॅग्वार असेल, लेपर्ड असेल, चीता असेल वगैरे, ही सगळी कॅट फॅमिली आहे, बरोबर. टायगरचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत, तुम्हाला माहित आहे. तर यातला हा लेपर्ड, ह्या लेपर्डच्या आगमनामुळं सगळा गोंधळ सुरू झालेला होता. मेनी एनिमल्स मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी अ प्रिडेटर. कॅन यू टेल मी द मीनिंग ऑफ प्रिडेटर? प्रिडेटरचं मीनिंग कोण सांगेल का? पटकन सांगा बरं. So while seeing these predator animals, many animals make alarm calls. या अशा predator animals ला पाहिल्यानंतर बरेचसे प्राणी ओरडतात, अलार्म कॉल्स करतात किंवा देतात. तर हे predator म्हणजे कसला? predator animal. Yes, leopard म्हणजे बिबट्या, बरोबर आहे. predator animal. Yes, I'm waiting for your answers. Predator. Yes, very good. One who hunts. And the opposite of predator is prey. PREY, बरोबर, भक्ष्य, शिकारी. थोडक्यात शिकारी जे प्राणी आहेत, शिकार करून खाणारे. पुढे एक्झाम्पल दिलेलंच आहे पहा, टायगर और लेपर्ड नियर बाय. जर आपल्या आसपास टायगर किंवा लेपर्ड दिसला तर बरेचसे प्राणी असा अलार्म कॉल देतात, बरोबर आहे, भक्ष्य. आणि मग ते भक्ष्य पकडतात आणि शिकार करून खातात. ठीक आहे. प्रिडेटर, हल्ला करणारा, शिकार करणारा प्राणी. आणि त्याच्या ऑपोजिट असतं प्रे. प्रे म्हणजे भक्ष्य. PREY. ओके, आय रिपीट, PRAY नाही, PRAY म्हणजे प्रार्थना करणे, प्रे. PREY म्हणजे भक्ष्य. वन हू गेट्स किल्ड, वन हू इज हंटेड. ओके, कोणताही प्राणी ज्याची शिकार केली जाते त्याला म्हटलं जातं प्रे. ठीक आहे, आपण वळूया पुढे. द लंगूर इज मोस्ट reliable when it comes to finding clues about the presence of the apex predators in the jungle. जेव्हा मग अशा स्वरूपाचे apex predators असतात ना जंगलात, apex दिलेला आहे मीनिंग, टॉप मोस्ट प्रिडेटर्स, जेव्हा हे जंगलामध्ये आलेले असतात ना, तेव्हा जर असे अलार्म कॉल्स येऊ लागले तर त्यातला लंगूरचा जो आहे ना अलार्म कॉल, तो मोस्ट रिलायबल असतो. म्हणजे जर लंगूर अशा स्वरूपाचं ओरडायला लागले तर पहा, इफ लंगूर्स give such type of alarm calls, then it is reliable animal to understand that there must be any predator animal like tiger or leopard nearby. जर लंगूर असं ओरडत असेल, अलार्म कॉल देत असेल, तर असं ओळखून जायचं की एखादा असा प्रिडेटर ॲनिमल, टायगर किंवा लेपर्ड आलेला आहे. The mighty elusive leopard of Ummarzara was out of its lair. हा जो माइटी इल्युझिव्ह म्हणजे सहजासहजी बाहेर न दिसणारा, असा नजरेस न पडणारा. लेपर्ड ऑफ उमरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. लेअर मीन्स डेन और सिक्रेट प्लेस, त्याची लपायची जागा, आपण ज्याला म्हणतो ना गुहा, केव, CAVE, केव, डेन. तर त्या गुहेतून तो बाहेर आलेला होता. ही वॉज ऑन द प्राउल. तो आता शिकारीसाठी बाहेर पडलेला होता. ही वॉज ऑन द प्राउल. The stealthily moving figure in the spotted gold black cloak, त्याचा पेहराव कसा, गोल्ड ब्लॅक क्लोक, was spied by these langurs. आणि तो प्राणी म्हणजेच लेपर्ड या लंगूर्सना दिसलेला होता. Even the small ones from the legion of langurs, legion group,
हा जो लंगूरचा ग्रुप, ब्रिगेड शब्द आलेला आहे त्याच्यासाठी, बरोबर. तर त्यातला अगदी लहानातला लहान सुद्धा लंगूर ओरडत होता, अलार्म कॉल देत होता. ओके, लेट मी रिपीट. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द legion of langurs were giving alarm calls. Understood? Now the next. Check, check. I stayed put. चक चक तो आवाज पुन्हा आला येत होता. आणि टू स्टे पुट मीन्स टू स्टॉप, मी थबकलो, मी जागीच थांबलो. गेज्ड द लीडर लंगूर्स टार्गेट साईट. बघा लेखकांनी काय केलं, हा जो लीडर लंगूर होता ना, तो ज्या दिशेला पाहत होता त्या दिशेला लेखकांनी पाहिलं. Gauged the leader langour's target site and scanned the area visually. आणि एकदम बारकाईनं त्या भागाचं निरीक्षण केलं. Took some steps. अजून काही पावलं पुढे गेलो. Stopped again. मी अजून पुढे जाऊन थांबलो. A fresh scat was lying. Scat droppings. Scat, the meaning is given. विष्ठा, प्राण्याची विष्ठा. त्याने तिथे विष्ठा केली होती लेपर्डनं. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. त्या पायवाटेवरतीच त्या प्राण्याची विष्ठा पडलेली होती, नुकतीच विष्ठा केलेली होती. फ्रेश स्कॅट. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वर हॉवरिंग ओव्हर इट. त्या अशा निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या माश्या त्याच्यावरती घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. लेखकाने अंदाज केला किंवा खात्रीच पडली त्यांना की लेपर्ड इथंच जवळपास कुठंतरी आहे. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न्ड अँटिलोप वॉज ऍडिंग टू द केऑस. आणि याच गोंधळात आणखी एका प्राण्याची भर पडत होती. 4 हॉर्न्ड अँटिलोप हे अशा स्वरूपाचं दिसतं. तर त्याचा सुद्धा अलार्म कॉल येत होता ऐकायला. आय बेअरली वॉक्ड अराउंड 15 मीटर्स. मी जवळपास 15 मीटर अजून चाललो. अँड स्टॉप्ड आणि थांबलो. आय हॅड अपॅरेंटली एंटर्ड. अपॅरेंटली मीन्स स्पष्टपणे. एंटर्ड इन द सॅंक्टम सॅंक्टोरम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लेपर्ड. सॅंक्टम सॅंक्टोरमचा अर्थ पहा. द होली ऑफ होलीज मीन्स अ प्लेस, रिजन वेअर few are allowed as the secret or important work is done. ज्या भागामध्ये, ज्या एरियामध्ये ठराविक लोकांनाच एंट्री असते असं ठिकाण किंवा अशी जागा. तर त्या सॅंक्टम सॅंक्टोरम या एरियामध्ये लेखकांनी प्रवेश केलेला होता. लेट मी शो यू वेअर वी आर. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. पण ते मोठं मांजर, कॅट फॅमिली असते माहिती आहे ना यांची. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. पण तो लेपर्ड काय दिसत नव्हता. इट इज अन इल्युसिव्ह ॲनिमल. ते सहजासहजी नजरेस पडत नाही, इल्युसिव्ह असते. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाइम अँड अगेन. ते जे सगळी सिच्युएशन आहे, सराउंडिंग्स आहे, ते मला वेळोवेळी पुन्हा पुन्हा आठवण करून देत होते की मी इथं एकटाच आहे. As I moved forward on the trail to Pitezeri, the fading alarm calls were still heard in the background. जसं जसं मी त्या पायवाटेनं पुढे जाऊ लागलो तसं तसे अगदी नाही का हळूवार आवाजात फेडिंग अलार्म कॉल्स, अस्पष्ट असे अलार्म कॉल्स अजूनही माझ्या कानावरती पडत होते. I could tell instinctively. Instinctively means विदाउट कन्साइज थॉट, बाय नॅचरल रिस्पॉन्स. गेस करणं आपली नॅचरल टेंडन्सी असते. जसं की फॉर एक्झाम्पल जर कॅनलमध्ये गढूळ पाणी असेल तर वरती कुठेतरी पाऊस झाला असेल, अशा स्वरूपाचं इन्स्टिंक्टिव्ह नॅचरल रिस्पॉन्स. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे. आणि मग मी निश्चितपणे सांगू शकत होतो माझ्या नॅचरल नाही का थिंकिंगच्या त्या रिस्पॉन्सच्या आधारे की आता तो लेपर्ड दूर गेलेला होता. Yes, it is also correct that the big cat, the leopard might have been seeing the writer from any of the trees. कोणत्याही एखाद्या झाडावरून सुद्धा तो प्राणी बघू शकत असेल लेखकांना आणि मग तो गेला असेल. बिबट्या किंवा लेपर्ड असा प्राणी आहे जो झाडावरती पण त्याची शिकार घेऊन
प्रे घेऊन सुद्धा तो झाडावरती स्पीड मध्ये चढून जाऊन बसतो. अगदी वरून सुद्धा तो एखाद्या प्राण्यावरती उडी टाकून शिकार करू शकतो त्या प्राण्याची. हा डेंजर भयंकर प्राणी असतो. ठीक आहे. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. If you have liked this lecture, I am going to